आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93 25 42 22 32। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याचा परफॉर्मन्स ऑडिट करण्यात येणार आहे। कामामध्ये कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय। तसेच श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ परिसरामध्ये डिफेन्स हब उभारण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत। संरक्षण साहित्य निर्मितीमुळे हजारो कोटींची गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे। श्रीगोंदा येथे उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुल इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासह नूतन शासकीय विश्रामगृहाच्या कामाची पाहणी तसेच भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विक्रम पाचपुते, भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते। तर यावेळी आमदार विक्रम पाचपुते पुढे बोलताना म्हणालेत की मागील काळात जशी साथ दिली तशी साथ आता देखील द्या। श्रीगोंदा तालुक्याचा चेहरा बदलण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे। विकासाच्या प्रत्येक टप्प्यावरती नागरिकांचा विश्वास आणि सहभाग महत्त्वाचा आहे। कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रीडा सुविधा, पायाभूत विकास, कायदा सुव्यवस्था आणि रोजगार निर्मिती याबाबत सरकारची ठाम भूमिका स्पष्ट झाली आहे। श्रीगोंदा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। काही मुद्दे आले होते दूर झालेले आहे। साधारण मला वाटतं आता ज्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायचीच आहे, त्याला मान्यता दिलेली आहे आता। पण ते काही थोड्या गुंतागुंती होत्या, काही तुकडीच्या संदर्भामध्ये, काही भागामध्ये बारीक बोगदा केल्यानंतर तर जास्तीत जास्त फायदा तुकडी कार्याला होणार आहे। आणि त्यामुळे जो काही वर्षा लोकांचा गैरसमज होता की माणिक आपला जो बोगदा झाल्यानंतर वर पाणी कमी पडेल, तशी काही वस्तुस्थिती आता नाही राहिली। नाही, साखळीचं का आता सुदैवानं सगळ्या आता अडचणी दूर झालेल्या आहेत। ते पूर्वी MWRA काही त्रुटी होत्या, पूर्तता करून दिली। नंतर MWRAने राज्यपालाची मान्यता घ्यायला सांगितली, ती आता गेल्या आठवड्यात राज्यपालाची मान्यता आली। आता फक्त जाऊन त्याला टेक्निकल सँक्शन अप्रूव्ह करून मला वाटतं पुढच्या 15 दिवसात ती निविदा प्रक्रिया व्हायला पाहिजे। आता पाणी परवानगीची अडचण नाही, MWRAची अडचण नाही, राज्यपालाच्या मान्यतेची अडचण नाही, सगळ्या अटी पूर्ण केल्या। फक्त ह्या आचारसंहिता संपली का आपण त्याला रिव्ह्यू करू शकतो। आता असं आहे की जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना दिलेल्या आहेत। गेल्या आठवड्यामध्ये नाशिक रेंजचे IG आले होते, त्यावेळी चर्चा झालेली आहे। आता मला वाटतं परफॉर्मन्स ऑडिट आपण सुरू करतोय प्रत्येक पोलीस स्टेशनचे। वेगवेगळ्या जे वर्गवारी गुन्हेगारीची वर्गीकरण आहे, ते किती कारवाई झाली, विशेष करून अवैध व्यवसाय आहे, ड्रग्ज आहे, मोठा तो जिल्ह्याला विळखा पडतो अशी स्थिती आहे। तर त्याच्यावर पहिल्यांदा प्रायोरिटीने कारवाई करायचा सूचना दिलेला आहे। आणि मग हे बाकीच्या अवैध धंदे शेवटी तो एक मोठा आव्हान आहे सगळ्यांच्या समोर, पण तो सगळे एकमेकांशी लिंकअप आहे। दारू म्हणजे अवैध व्यवसाय असेल, त्यामध्ये ड्रग्ज आहे, बाकी सगळेच आहे। आणि जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, आपण जे म्हणतात की 2 मृता त्या ठिकाणी लोक सापडली, त्यांची चौकशी होत नाही अजून, ते गंभीरच आहे। निश्चितपणे त्याच्या बाबतीमध्ये मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना दिली। प्रायोरिटीनं आता
पूर्वी जे परफॉर्मन्स ऑडिट होत नव्हतं ते आता परफॉर्मन्स ऑडिट आपण करायला सुरुवात करणार आहोत प्रत्येक पोलीस स्टेशन. पोलीस कर्मचारी ट्रॅपमध्ये आले. हे गंभीरच आहे ते. म्हणून काय की एकदा गुन्हेगाराला संरक्षण मिळतं म्हटल्यानंतर त्यांचं गुन्हेगारीचं बळ वाढतं. करप्शनमध्ये ज्यावेळी अधिकारी कर्मचारी ट्रॅपमध्ये आल्यानंतर तरी कारवाई होत नाही तर कर्मचाऱ्याचं बळ वाढतं. हा प्रकार गंभीरच आहे. पण मी माहिती घेतो काय त्या ट्रॅपमध्ये कारवाई काय झाली नाही, झाल्यानंतर जर दोन गुन्हे घडत आहेत, अजून किती गुन्हे घडले पाहिजे की ज्यामुळे कारवाई होणार आहे. तर हे प्रकाशनं त्याच्यात मी लक्ष घालतो. त्या सुव्यवस्थेच्या यंत्रणेनं सामंजस्यानेच वागलं पाहिजे, भूमिका असली पाहिजे. मी परिवहन मंत्री असताना त्यावेळी जे लायसन्स जे देत होतो लोकांना, त्यावेळी मी ती पद्धत बंद केली होती. त्यावेळी एक मोठा मोटरसायकल स्कॅम, इम्पोर्टेड मोटरसायकलचा स्कॅम सापडला, ज्याच्यामध्ये छत्तीसगडचे काही लोक होते. मुंबईचा तो जो फेक ॲड्रेसवर आम्ही इन्क्वायरी केली त्या लायसन्सच्या आधारावर, तो फेक ॲड्रेस निघाला. त्यामुळे त्यांचे उद्या अतिरेकीसुद्धा अशा पद्धतीने फेक ॲड्रेसवर लायसन्स मिळवतील. आपण त्यावेळेला असा निर्णय केला होता की आता लायसन्स RTO काढण्यात द्यायचे नाही, ते पोस्टली पाठवायचे पोस्टल ॲड्रेसवर. तो पोस्टल ॲड्रेस जर करेक्ट असेल तर लायसन्स मिळालं त्याला. हे जे मध्य गैरप्रकार आपण थांबवते आता माझा संपर्क राहिला नाही. आता मला वस्तुस्थिती माहीत नाही काय असेल, पण इथं असं पद्धत असेल पाहिजे. आपण शक्यतो शेतकऱ्यांची साधनं ट्रॅक्टर वगैरे आपण त्यांना कधी अडवत नाही आपण. ते आपण ह्या असं होत असेल तर मग आपण कारवाई करू ना. पण हे लायसन्सचं तर गंभीर आहे. पुन्हा दुसरा माणूस गाडी चालवून तिसऱ्याला लायसन्स मिळतं, हे अतिवाद हे फारच गंभीर आहे. आपण जशी भूतकाळामध्ये मदत केली आणि सध्या सुद्धा आम्हाला जी काही मदत करतात, अशी जर पुढचे 4 वर्ष जर मदत ह्या श्रीगोंदा तालुक्याला केली तर मी खात्रीशीर सांगतो की जी काही खंत आम्हा सर्व श्रीगोंदाकरांच्या मनामध्ये लोकसेवेची आहे ती येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच पुसून काढू, ही ग्वाही तुम्हाला या सर्वांच्या साक्षीने देतो. श्रीगोंदा तालुक्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा कायम श्रीगोंद्याकरांना संघर्ष करायला लागला, तो म्हणजे पाणी प्रश्न. दुर्दैवाने आत्तापर्यंत श्रीगोंद्याला पाण्यासाठी पुणेकरांबरोबर झटावं लागत होतं. पण साहेब, आपल्या रूपाने ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि खाते वाटप झालं त्यावेळेस सगळ्यात जास्त आनंद आम्हाला झाला होता, कारण जनसंपदा खातं आपल्याकडे आलं आणि आम्हाला एक खात्री वाटली की जो श्रीगोंद्याच्या दृष्टिकोनातनं नुसता श्रीगोंदाच नाही तर आपला नगर तालुका जो आहे, ह्या श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एक कुकडीचा, त्यानंतर घोड आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे साखळीचा प्रश्न या मतदारसंघासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आपण मंत्री झाल्यानंतर जो साखळीचा प्रश्न जो अनेक वर्षापासून रखडला होता त्याच्यासाठी जवळजवळ 1200 कोटीची आपण सुप्रमा मंजूर सुद्धा केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर त्याचं टेंडर प्रक्रिया होऊन ती सुद्धा पार पडेल. आता फक्त एकच विनंती राहिलेली आहे, ती म्हणजे डिंबे माणिकडो बोगदा. म्हणजे साहेब, तसं पाहिलं तर डिंबे माणिकडो बोगदा हा काही फक्त माणिकडो धरण भरण्यासाठी नको आहे, तर कुकडीवरती जो काही अन्याय होतो हा अन्याय संपवण्यासाठी या बोगद्याची अतिशय गरज आहे. म्हणजे कुकडी प्रकल्पाला डिंब्यामधनं 6.25 TMC पाणी मिळणं हे अपेक्षित आहे. पण दुर्दैवाने जर आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर अवघं 4 TMC पर्यंत पाणी हे आम्हाला मिळालं. 4.25 ते 4 TMC पाणी हे डिंब्यातनं मिळतं. त्यामुळे आपल्याला बोगदा होणं अतिशय गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे साहेब की जर बोगदा व्हायचा असेल तर तो फक्त आणि फक्त नगरच्याच सुपुत्राकडनं होऊ शकतो आणि तो आपल्या मार्फत होऊ शकतो याची खात्री आम्हा सर्वांना आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण त्याचा पाठपुरावा करून नक्कीच तो बोगदा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आज आपण श्रीगोंदा शहरामध्ये जे क्रीडा संकुलाचं भूमिपूजन केलं, हा श्रीगोंद्याच्या दृष्टिकोनातून श्रीगोंद्याच्या वैभवामध्ये भर टाकणारी एक खूप मोठी गोष्ट असणार आहे. कारण 8.5 कोटी रुपये एखाद्या क्रीडांगणासाठी मंजूर होणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळे आम्ही अनेक दादांच्या माध्यमातून ज्यावेळेस दादा आमदार होते त्यांच्या काळामध्ये हा निधी मंजूर झाला होता. तो वेगवेगळ्या हेड्समधनं आम्ही तो निधी तिथे वर्ग केला आणि आज एकत्रित 8.5 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी मोठं एक वास्तू उभी राहणार आहे. आणि त्याचा योग असा आहे की त्याची सुरुवात आपल्या हस्ते झालेली आहे. नक्कीच आपल्या सूचना ज्या काही आज आपण केल्या त्या सूचनाचं आम्ही पालन करून ते क्रीडांगण डेव्हलप करत असताना मग तिथे एखादी जर चांगली प्रायव्हेट एजन्सी जरी द्यायची वेळ आली तर त्यांच्याकडनं आम्ही ते डिझाईन करून घेऊ. म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला दाखवेल, कारण मी आज
ज्यावेळेस आम्ही रेस्ट हाऊस पाहत होतो त्यावेळेस जो काही बारकावे आपण सांगितले, म्हणजे अनेकदा आम्ही पाहतो की काम करत असताना कधी कधी सल्लेही अतिशय महत्त्वाचे असतात. जे छोटे सल्ले आपण दिले म्हणजे ते अधिकाऱ्यांच्याही लक्षात आले नव्हते. त्यामुळे मी अधिकाऱ्यांच्या सहित एकदा आमचा प्लॅन जो काही रेडी झालाय तो आपली वेळ घेऊन येईल आणि आपल्याला दाखवेल. एकदा आपण नजरेखाली घाला, त्यात काही सूचना असतील तर त्या आपण हक्काने करा, कारण तुमच्या सूचना तुमच्या अनुभवाची या श्रीगोंदा शहरालाच नव्हे त्या संपूर्ण मतदारसंघाला गरज आहे. जर आपल्या अनुभवाची जोड आम्हाला मिळाली, आपल्या या साथीची जोड मिळाली तर मी खात्रीशीर सांगतो की श्रीगोंदा तालुका हा थांबणार नाही, श्रीगोंदा मतदारसंघ हा थांबणार नाही. सुहास कुलकर्णी, सी24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.